मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज दमनक चतुर्दशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, येणारी ही हनुमान जयंतीची पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी माझ्या मुलाचा सुद्धा वाढदिवस आहे। तिथीनुसार तो हनुमान जयंतीलाच झाला आहे। दुपारी 12:10 पौर्णिमा, मंगळवार आणि हनुमान जयंती असा माझ्या मुलाचा आता हा 22 वर्ष पूर्ण होतील। 23वं वर्ष लागेल मुलाला। मुलीला आता 24 वर्ष पूर्ण होतील, 25 वर्ष लागेल। मुलगी डॉक्टर सर्जन आहे, मॅक्झिलोफेशियल, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सरची गठाण वगैरे प्रत्येक ऑपरेशन करू शकेल। भोपाळची गोल्ड मेडलिस्ट आहे। आता पण तिचा कालच्या दिवशी फर्स्ट रँक आला। प्रत्येक पहिलीपासून तर आतापर्यंत तिचे फर्स्ट रँकमध्येच पास झाली। मुलगा बी खूप हुशार आहे, दोघंच हुशार आहेत, मुलं मुली। तर पौर्णिमा ही अतिशय चांगली असते। हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे जे मुलं जन्माला येतात ते अतिशय हुशार राहतात आणि त्यांच्यामध्ये असे काही गुण राहतात की ते कोणीही त्यांना पराजय करू शकत नाही। जशी हनुमानजीची विजयच होते हर कामामध्ये, तसे पौर्णिमेच्या दिवशी, हनुमान जयंतीच्या दिवशी तिथीला जे मुलं मुली जन्माला आले असतील त्यांची जय जयकारच होते। म्हणून हनुमान जयंती हा हनुमानाच्या दिवसाला समर्पित राहतो। या दिवशी हनुमानांचे 1000 सहस्रनामावलीचे नावं ऐकायला अतिशय महत्त्व आहे। बजरंग बाण ऐकायला महत्त्व आहे। हनुमान चालीसा यांचे श्रवण करायला महत्त्व आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हनुमानाचे जे भक्त आहे तर ते राम भक्त, प्रभू श्रीरामाच्या नावाचा जो कोणी हनुमान जयंतीला जप करतो त्यांच्यावर श्री प्रभू रामाची तर कृपा राहतेच, पण हनुमानजीची सुद्धा कृपा प्राप्त होते। म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी जय श्रीराम या नावाचा जप करावा। बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन बजरंगबलीला लाल सिंदूर, केशरी ऑरेंज सिंदूर जो येतो तो, चमेलीचं तेल, जनेऊ, श्रीफळ, लंगोट, काळे फुटाणे, नारळ, 5 नाही तर 7 दिवे, त्या दिव्यांमध्ये चमेलीचंच तेल, त्या दिव्यांमध्ये एक एक लोंग टाकायची, मनातल्या इच्छा बोलायच्या, एक पानाचा विडा घेऊन जायचा। पानाचा विडा जर हनुमानजींना अर्पण केला तर मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात, चारी पुरुषार्थ लाभल्यासारखे होते। हनुमानजींना पानाचा विडा अतिशय आवडतो। हनुमान जयंतीला हनुमानजीच्या पायाचा, डाव्या पायाचा सिंदूर काढून आपल्या गाड्यांना लावायचा, याच्याने अपघातापासून संरक्षण होते। आणि जय श्रीराम करून परत सिंदूर थोडंसं कागदावर घेऊन यायचं काढून, आपल्या मुख्य दरवाजाला असा फक्त एक टिपका बी लावला लॉकरला, त्याला अशा काही ठिकाणी घराच्या मुख्य दरवाजाला, तर एक संरक्षण भूत पिशाच प्रेत बाधा ही होत नाही। कारण हनुमानजीचं नामस्मरण असं आहे की भूत प्रेत बाधा नजरदोष यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते। उठता बसता हनुमानजीच्या नावाचा जर जप केला, अंजनी पुत्र यांचे नामस्मरण केले तर आपले सर्व भूत प्रेत आणि नजरदोष यांच्यापासून आपले संरक्षण होते। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने दमनक चतुर्दशी आज आहे, तर केदारेश्वर लिंग 28 लिंगांचे महिमांचे वर्णन आलेले आहे, तर ते आपण ऐकूया। आणि ही पौर्णिमा येणारी आहे, तर असे तुम्ही दररोज 3 दिवस, 7 दिवस, 5 दिवस, 11 दिवसपर्यंत, चतुर्दशीपासून तर अमावस्यापर्यंत दररोज हनुमान चालीसाचा पाठ केल्याने घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन सर्व संकटापासून मुक्ती मिळते। म्हणून चतुर्दशीपासून सर्वांनी 15 दिवसपर्यंत हनुमान चालीसाचं श्रवण करावं घरात। तर आता आपण स्कंद महापुराणाला सुरुवात करूया। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। केदारेश्वर लिंगांचा महिमा। एके दिवशी पार्वतीने शंकरांना केदारेश्वर लिंगाचे महत्त्व विचारले। त्यावर शंकर सांगू लागले, पुरातन काली उज्जैनीचा ब्रह्मचारी वसिष्ठ काशीत आला। त्याने हिरण्यगर्भांना आपले गुरु बनवून त्यांच्याकडून पाशुपात व्रताची दीक्षा घेतली। दररोज तो हरपाप कुंडामध्ये स्नान करून तिन्ही त्रिकाल शंकराची पूजा करीत असे।
एकदा 12 वर्षाचे असताना तो आपल्या गुरुबरोबर केदारेश्वरच्या यात्रेस निघाला. परंतु हिमालयातील असिदार पर्वतावर त्याच्या गुरुचा मृत्यू आला. तेव्हा गुरु हिरण्यगर्भांना नेण्यासाठी शिवगण साक्षात आले हे पाहून वसिष्ठांना केदारेश्वरचे महात्म्य समजले. वसिष्ठांना जिवंत असेपर्यंत काशीत राहून प्रत्येक चैत्र पौर्णिमेला केदारेश्वरचे दर्शन घेण्याची प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञेनुसार त्याने 61 यात्रा केल्या. पुढील यात्रेसाठी वा दर्ग्यामुळे त्याला ऋषींनी जाऊ नये असे सांगितले. परंतु जरी मला वाटेत मृत्यू आला तरी शिवगण नेण्यास येतील असे सांगून तो यात्रेच्या तयारीला लागला. यात्राची दृढ श्रद्धा व शिवभक्ती पाहून साक्षात महादेवांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले व प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा वसिष्ठांनी माझ्याबरोबरील सर्व सहकार्यांवर अनुग्रह करण्याचा आणि हिमालयात सदैव राहण्याचे वर मागितले. त्याप्रमाणे भगवान शिव हिमालयात राहून सर्व भावे काशीमध्ये आले. वसिष्ठ व त्यांच्या सहकार्यांनी काशीत आणले. येथे येऊन भगवान शंकर आणि हरपाप कुंडाजवळ राहिले. यामुळे हरपाप कुंडात स्नान संध्यादी तर्पण केल्याने देहसिद्धी प्राप्त होते. हिमालयातील केदारेश्वर दर्शनाने जी फलाची प्राप्ती होते तीच काशीमधील केदार दर्शनाने होते. जो कोणी काशी, केदारेश्वर, धर्मेश्वर, दुर्वाश्वेश्वर अशा ज्या काही महत्त्वाच्या लिंगांचे नामस्मरण श्रवण पण करतो तरी पण त्यांना पितरांसाठी पिंडदान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते आणि 7 पटीने त्यांचे पुण्य अधिक जमा होते. म्हणून काशीमधील केदार दर्शनाने 7 पटीने त्यांचे पुण्य जास्त होऊन त्यांच्या पितरांना मुक्ती मिळते. मानस सरोवराने येथे येऊन मोठी तपश्चर्या केल्याने हरपाप तीर्थ मानस तीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले. येथे पितरांसाठी पिंडदान करणे महत्त्वाचे मानले आहे. या केदारेश्वराचे दर्शन घेणारा शिवभक्त शिवगण बनतो. या केदारेश्वराच्या भोवती वायव्येला अमरेश्वर तर त्याजवळच इंद्रधुनेश्वर लिंग व दक्षिणेला कालंजेश्वर लिंग आहे. या प्रत्येक शिवलिंगाचे आपले आपले महात्मा आहे. कार्तिकेय पुढे सांगतात की या केदारेश्वरची फक्त कथा ऐकणारा सुद्धा मनुष्य 7 जन्मांच्या पापांपासून मुक्त होतो आणि शिवलोकात जातो. शिवलोकाची त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. नरक यातना त्याला होत नाही. यमदूत त्याला हात लावत नाही. त्या व्यक्तीला ऐकणाऱ्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि 1000 रुद्र अभिषेक काशीमध्ये काशी तीर्थाच्या शिवलिंगात केल्याचे त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. अशा पद्धतीने काशी स्थित केदारेश्वर लिंगाचे महात्म्य फार आगाध आहे. ऐकणारा, श्रवण करणारा, शेअर करणारा अतिशय भाग्यवान राहतो असे स्कंद पुराणात सांगितले आहे. आता धर्मेश्वर, दुर्वेश्वर लिंगांचे महात्म्य. केदारेश्वरच्या कथेनंतर शंकर पार्वती म्हणाले, हे देवी, तू विश्वपूजा नावाने जेथे राहतेस, जेथे श्री गणेश अशा विनायक नावाने वास्तव्य करत आहे, ज्या लिंग दर्शनाने राजा दुधर्म धर्मबुद्धी झाला, त्या शिवलिंगाचे महात्म्य आता ऐका. प्राचीन काळी व्यूसान पुत्र म्हणजे यमाने माझ्या दर्शनासाठी तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आणि त्याला वर मागण्यास सांगितला. तेव्हा यमाने माझी स्तुती केली. अनेक वेळा साष्टांग नमस्कार केला. त्याच्या भक्तीने संतुष्ट होऊन मी म्हणालो, हे सूर्यनंदना, आता तुझे धर्मराज असे नाव होईल. आजपासून चराचरातील सर्व प्राण्यांच्या धर्मांधर्मांचा निर्णय तू कर. माझ्या आज्ञेने प्राणी मात्रांना शासन कर. येथून पुढे तू दक्षिण दिशेचा अधिपती तर सगळ्या जीवांचा कर्मसाक्षी होशील. तू मोठ्या भक्तीने माझ्या लिंगाची पूजा केलीस तर त्याच लिंगाच्या दर्शनाने मनुष्याला सर्व सिद्धी प्राप्त होईल. कार्तिक शुक्ल अष्टमीला आणि उपवास करून धर्मेश्वराची यात्रा करणारा जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटेल. या कथेनुसार कार्तिकेय दुर्वासेश्वर या शिवलिंगाचे महात्म्य आता सांगू लागले. एकदा महान तपस्वी दुर्वासा मुनी विश्वनाथाच्या काशीमध्ये आले. दुर्वासा मुनी ज्यांनी महालक्ष्मी अष्टक इंद्रदेवतेला एक पारिजातकचं फूल दिलं होतं, इंद्राने ते फूल फेकून दिलं, तर दुर्वासा ऋषींनी त्यांना सांगितलं होतं की तुझ्याकडून महालक्ष्मी हिरावून जाईल. तर या दुर्वासा मुनींच्या श्रापामुळेच इंद्रदेवतेला महालक्ष्मी हिरावून गेली होती. मग खूप काही प्रयास करून महालक्ष्मी प्रसन्न झाली इंद्रदेवतेवर आणि महालक्ष्मी अष्टकम हे जे अष्टक आहे, स्तोत्र आहे, तर हे दुर्वासा ऋषीमुळेच आलेलं आहे. तर हे दुर्वासा ऋषी तेच आहे. हे खूप महान तपस्वी दुर्वासा ऋषी आहेत. तर दुर्वासेश्वर या लिंगाचे महात्म्य. आता दुर्वासा मुनी विश्वनाथाच्या काशीमध्ये आले. कोण आले? दुर्वासा ऋषी काशी विश्वनाथाच्या काशीमध्ये आले. तेथील प्रसन्नता पाहून दुर्वासा ऋषींना खूप आनंद झाला.
तेथे त्यांनी तपश्चर्या करण्याचे ठरवले. त्यानुसार ते तपश्चर्या करू लागले. परंतु खूप काळ गेला तरी तपश्चर्या कोणतेच फळ त्यांना मिळेना. केव्हा केव्हा काय होते की आपण खूप पूजापाठ करतो पण आपल्याला फळ मिळत नाही. आपली निराशा होते, कारण की आपले जे काही कर्म राहतात, वाईट कर्म, त्याचे प्रारब्ध होत नाही. त्यामुळे आपण केलेल्या पूजेचं आपल्याला फळ मिळत नाही. जोपर्यंत 7 जन्मांचे कर्मांचे काही कर्मभोग असतात ते आपल्याला, हर जन्माचे कर्मभोग आपल्याला चिटकलेले राहतात. आपण खूप पूजापाठ करतो, खूप दानधर्म करतो, खूप काही व्यवस्थित वागतो, तरी पण आपले कार्य सिद्ध होत नाही. तर आपली निराशा होते आणि त्यावेळेस असं वाटतं की देव नाही. तसे या दुर्वासा मुनींना वाटू लागले की आपण खूप काही तपश्चर्या करत आहे पण आपल्याला तपश्चर्याचे फळ मिळत नाही आहे. कारण आपले 7 जन्माचे कर्मांचे फळ प्रारब्ध आहे. तर कर्मभट्टीमध्ये सर्वांना जळावं लागतं. तसे जोपर्यंत आपले कर्माचे भोग आपल्याला जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला पुण्यफळाची, कोणत्याही कामनांची आपली पूर्ती होत नाही. ज्या वेळेस आपले प्रारब्ध, आपले कर्मभोग आपल्या नशिबातून सुटून जातील, आपले सर्व कर्म वाईट राहतात, ते वाईट कर्म ज्या वेळेस आपण सर्व काही फिटून देऊ त्यावेळेस आपल्याबरोबर सर्व काही चांगले हळूहळू होते. एवढे देवांना सुटले नाही आहे, मनुष्य प्राणी तर क्षुल्लक आहे, तर मनुष्य प्राणींना सुद्धा हे भोगावंच लागेल. म्हणून तसे दुर्वासा ऋषींना असे वाटले की खूप काळ गेला तरी पण आपल्याला तपश्चर्याचे कोणतेच फळ मिळत नाही आहे. त्यामुळे दुर्वासा मुनी क्रोधित झाले आणि म्हणाले, या काशीत आता कोणालाही मुक्ती मिळणार नाही. यासाठी मी खूप प्रयत्न करीन, कारण मी खूप प्रयत्न केले, खूप काही जप तप हवन केले, तरी पण मला काही त्याचे फळ मिळाले नाही. म्हणून क्रोधित होऊन दुर्वासा मुनींनी श्राप दिला की या काशीमध्ये कोणाला पण मुक्ती मिळणार नाही. यासाठी मी प्रयत्न करीन असे म्हणून ते काशीला शाप देणारच, काशीला शाप देणार. तेवढ्यात ते साक्षात शिवलिंगामधून शिवजी प्रकट झाले. ते लिंग होते प्रहसितेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. जोपर्यंत दुर्वासा ऋषी मुनी तेथे श्रापच देत होते की काशीमध्ये जो येईल त्याला मुक्ती मिळणार नाही असे बोलणारच, तितक्या शिवलिंगामधून शिवजी प्रकट झाले की आपण कोणते शब्द आपल्या आत्मामधून आपण बाहेर काढणार आहोत हे देवाला माहिती राहतं की याच्या मनात काय आहे. कारण की आत्म्यामध्ये, हृदयामध्येच तर भगवंत आहे. आत्मा आणि परमात्मा हे दोघे आपल्या हृदयाला जोडले गेले आहे, आपल्या शरीराला जोडले गेले आहे. केव्हा केव्हा आपण समोरचा व्यक्ती काय बोलणार आहे आपण हे सर्व काही जाणून घेतो आणि जे ते बोलतात तेव्हा आपल्या मनात येतं की मला माहितीच होतं की तू हे बोलणारच. तसंच जसे दुर्वासा मुनी बोलणार होते की काशीमध्ये मुक्ती मिळणार नाही असा शब्द बोलू, तितक्यात शिवजी प्रकट झाले. तेवढ्यातच साक्षात शिवलिंगामधून शिवजी प्रकट झाले आणि ते लिंगामधून शिवजी प्रकट होताच बरोबर त्या शिवलिंगाला प्रहसितेश्वर लिंग असे नावाने प्रसिद्ध झाले. याच लिंगातून भगवान शिव काशीच्या संरक्षणासाठी अवतरलेले आहेत. म्हणून जो कोणी प्रहसितेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्या घरात जप करेल तर त्यांच्या सर्व सिद्धी प्राप्त होतील. असे म्हणून संरक्षणासाठी प्रहसितेश्वर या नावाने शिवजी प्रकट झाले. हे क्रोधी तपस्वी, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला हवा तो वर माग असे भगवान शिवशंकरांनी दुर्वासा मुनीला सांगितले. हे ऐकून दुर्वासा मुनींना आपली चूक समजली आणि ते शर्मेने लाजून म्हणाले, माझ्या या वागण्याचा मला धिक्कार आहे. मी वाईट वागत होतो, मी वाईट श्राप देत होतो, तर मला माझ्या या शरीराचा आणि माझ्या या वागण्याचा धिक्कार आहे. केव्हा केव्हा आपण वाईट वागतो हे आपल्याला पण समजते, आपला आत्मा आपल्याला आवाज देते. तसा दुर्वासा मुनींना त्यांचा आत्म्याने आवाज दिला की मला लाज वाटत आहे, मला आता धिक्कार आहे. असे म्हणून त्यांनी काशीची स्तुती वचने म्हटली, काशीची स्तुती करायला लागले. काशीची स्तुती वचने ऐकून भगवान शंकर म्हणाले, काशीच्या स्तुतीने जे ज्ञान तुला प्राप्त झाले आहे ते ज्ञान तुला तपश्चर्येनेच तर प्राप्त झाले आहे. तू जे जप तप करत होते, एवढ्या वर्षापासून तिथे जप तप करायला बसलेलं होतं आणि तुला फळ मिळालं नाही, तर तुला हे ज्ञान, शिवस्तुती करण्याचे ज्ञान तुला त्या जपामुळे, त्या तपामुळेच तर मिळालं आहे असे भगवान शंकरांनी दुर्वासा मुनीला सांगितले. नंतर शिवस्तुती करून दुर्वासा मुनींनी वर मागितला की येथे प्रकटलेल्या शिवलिंगाला कामद तर कुंड, काम तर कुंड म्हणजे कामकुंड नावाने तुम्ही प्रसन्न व्हावे, प्रसिद्ध व्हावे. यावर शंकर म्हणाले, तू स्थापन केलेले दुर्वासेश्वर लिंग भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. तू जे लिंगाची स्थापना केली होती, ज्या शिवलिंगाजवळ तू जप तप हवन खूप वर्ष केलेली आहे, तर हे लिंग काशीमध्ये येथेच राहील आणि या लिंगाला काशीमध्ये दुर्वासेश्वर या लिंगाने नावाने प्रसिद्ध होईल. जो कोणी काशीमध्ये येईल आणि दुर्वासेश्वर लिंगाय नमः
असे बोलतील तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जो कोणी या लिंगांचा अध्यायसुद्धा ऐकेल, श्रवणसुद्धा करेल, कोणाला शेअर करेल, त्याचे सर्व 7 जन्माची पापे नष्ट होतील, सर्व पापे धुतली जातील. म्हणून या लिंगाला दुर्वासेश्वर लिंग असे नाव दिले जाईल आणि भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील आणि कामेश्वर या नावाने प्रसिद्ध होईल. या लिंगाच्या दर्शनाने यमयातना होणार नाही, शिवलोकाची प्राप्ती होईल, साक्षात शिव त्यांना मिळाला असे होईल. या कामकुंडात स्नान केल्याने सर्व 7 जन्माची पापे धुतली जातील. या लिंगाच्या फक्त दर्शनाने भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. अशा तऱ्हेने प्रसिद्ध झालेल्या कामेश्वराच्या मोठ्या भक्तिभावाने जो कोणी दर्शन घेईल त्याच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील आणि 7 जन्मांच्या काही कर्म त्याला चिटकलेले असतील, वाईट कर्म, त्या वाईट कर्मापासून त्यांची सुटका होईल. म्हणून येथे दुर्वासेश्वर लिंगाचा महिमेचा वर्णन आला होता. आता दक्षेश्वर, पार्वतीश्वर, दक्षेश्वर आणि पार्वतीश्वर लिंगाचा महिमा आपण ऐकूया. कारण की आपल्याला 28 लिंगांची स्थापना कशी झाली आहे, 28 लिंग कोणते कोणते आहे, 28 लिंगांचे वर्णन कसे आलेले आहे. तर आता तुम्हाला दुर्वासेश्वर लिंगाचे महत्त्व समजलेच असेल. केदारेश्वर लिंगाचा महिमा तुम्हाला सांगितला मागच्या व्हिडिओमध्ये, वाराणसीच्या लिंगाचा महिमा सांगितला, दुर्गासुराची कथा सांगितली, शैलेश्वर लिंग, रत्नेश्वर लिंग, कृतिवासेश्वर लिंग, अशा व्याघ्रेश्वर लिंग, असे 5 लिंग. आता ही 6वी लिंगाची कथा तुम्हाला सांगितली मी, दुर्वासेश्वर लिंग. आता 7व्या लिंगाची कथा दक्षेश्वर लिंग. कार्तिकेय पुढे म्हणाला, दक्षेश्वराची कथा सांगू लागले. एकदा शिवगणांनो दक्ष यज्ञ उद्ध्वस्त केला. तेव्हा ब्रह्मदेव दक्षाला म्हटले की साक्षात महादेवाची निंदा केल्याने जे पाप तुझ्याकडे घडले आहे त्याच्या पापाच्या शालनासाठी तू काशीमध्ये जा. हे दक्षेला सांगितलं की तू जे पाप केलं आहे भगवान शिवाचे निंदा करण्याचे, कोणाची पण निंदा करो, मी करो, तुम्ही करो, कोणीही करो, निंदा करणाऱ्याला पाप लागते. तसा दक्षाने सुद्धा भगवान शिवशंकराची निंदा केली होती. तो जोगाडे आहे, तो अंगावर वाघाचे कातडे घालतो, ओले कातडे काय पांघरतो, गळ्यात साप काय घालतो, समसांची राख काय लावतो आणि त्याच्या मागे भूत काय फिरतात. जेव्हा यज्ञ होता दक्षाकडे त्यावेळेस शिवपार्वतीच्या विवाहामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेले आहे की दक्षाने कशी निंदा केली होती भगवान शंकराची. तर तसेच ते वर्णन 18 पुराणांचं वर्णन स्कंद महापुराणात आलेले आहे. जशी जशी लाईन वाचते मला तसे तसे सर्व पुराणातील 10 पुराणातील वर्णन माझ्या लगेच लक्षात येतं. पण तुम्ही जर श्रवण केलं असेल अगदी एकाग्र चित्ताने तर तुमच्या पण लक्षात येतच असेल की याच्या पुढे काय आहे. तसं दक्ष यज्ञ होता त्यावेळेस दक्षाने महादेवाची निंदा केली होती. महादेवाची निंदा केल्याने जे पाप दक्षाला लागले होते त्याच्या पापाच्या शालनासाठी आता काय करावं लागेल दक्षाला, काशीमध्ये जाऊन भक्तीने शिवलिंग स्थापन करावं लागेल. कोणाला? दक्षाला. दक्ष कोण आहे? पार्वती मातेचे वडील. तर दक्षाला काशीमध्ये जाऊन शिवलिंगाची स्थापना कर आणि तुला ब्रह्महत्येचे जे प्रायश्चित लागलेले आहे, ब्रह्महत्ये म्हणजे ब्राह्मणाला मारलेले, म्हणजे भगवान शिवाची निंदा करणाऱ्याला ब्राह्मण मारलेल्याचे पाप लागतात. तसे या दक्षाला ब्राह्मण मारलेल्याचे ब्रह्महत्येचे पाप दक्षाला लागले आहे. तर तू काशीमध्ये जाऊन तुझ्या हाताने छान शिवलिंग, पार्थिव शिवलिंग बनव आणि तेथे भगवान शिवाची आराधना कर, स्तुती कर. तुझ्या हातून जे निंदकचं जे पातक लागले आहे त्या शिवनिंदा तू जे केली आहे त्याचे प्रायश्चित फेडण्यासाठी, त्याचे प्रायश्चित करण्यासाठी तू काशीमध्ये जा. तेव्हा तुझे ते प्रायश्चित दूर होईल. ते निंदा केल्याचे पाप तुझ्या माथी लागणार नाही. परंतु जो शिवनिंदा केल्याने फक्त एकच प्रायश्चित म्हणजे काशी हे होय. जो शिवाची निंदा करतो त्याने काशीमध्ये जाऊन पार्थिव शिवलिंग करावी आणि भगवान शिवशंकराची तेथे आराधना करावी. याच्याने त्याला ब्रह्महत्येचे पातक लागणार नाही आणि त्या निंदा करण्याच्या पापापासून तो मुक्त होतो. म्हणून साक्षात महादेवाची निंदा केल्याने जे पाप तुझ्याकडून घडले आहे त्याच्या शालनासाठी तू काशीमध्ये जाऊन भक्तीने शिवलिंग स्थापन कर, ब्रह्महत्येला प्रायश्चित हो. परंतु तू शिवनिंदा केल्याने फक्त एकच प्रायश्चित म्हणजे काशी हे होय. हे ऐकून दक्षाने काशीत जाऊन तपश्चर्या केली, शिवलिंगाची स्थापना केली. 12,000 वर्ष तपश्चर्या चालू होती. तोपर्यंत इकडे दक्ष कन्या सती हिमालय कन्या उमा म्हणून जन्मला व तिने ही घोर तप शंकरांना प्राप्त करण्यासाठी केले होते. पुढे तिला तपश्चर्या करून दुर्बल झालेला दक्ष दिसला.
तेव्हा तिने शंकरांना त्यावर कृपा करण्यास सांगितली. त्यानुसार शंकरांनी दक्षाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा दक्षाने आपल्या अपराधाची क्षमा मागितली व म्हणाला, मी येथे आपले लिंग स्थापन केले आणि त्यात आपला सदैव निवास राहावा. शंकर म्हणाले, तथास्तु. या दक्षेश्वर लिंगाचे दर्शन करणाऱ्याच्या अनेक अपराधांना मी माफ करेन. भगवान शंकरांनी सांगितले की जो कोणी काशीमध्ये येईल, काशीमध्ये भरपूर पुरे 33 कोटी देवी देवता काशीमध्ये विराजमान आहे. गणेश पुराण ज्यांनी वाचलं असेल, दिवोदासच्या महिमांचं वर्णन, दिवोदासला कशा काशी त्यागावी लागली आणि काशी भगवान शंकरांना अर्पण केलेली आहे. गणेश पुराणात संपूर्ण काही हे आलेलं आहे लिंगांचं वर्णन. तर तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल, तर काशीमध्ये 33 कोटी देवी देवता विराजमान आहेत. तेथे संपूर्ण 33 देवी देवतांचा वास आहे. जो काशीमध्ये जातो तो रमणीय होऊन जातो. त्या काशीमधून परत येण्याचा कोणाचाच विचार होत नाही. तसं परम पवित्र आज या काशीचं वर्णन आलेलं आहे. जो कोणी काशी 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 असं बोलतो तर त्याचे किती काय अपराध क्षमा होऊन जातात. आपण स्वतः, तुम्ही, मी, कोणीही कितीही निंदा नास्तक असलं तरी त्याचे काशी या नावाने सर्व पापांचं नाश झाल्याशिवाय राहत नाही. कारण जेवढं पाप ब्रह्महत्येचं लागतं तेवढं निंदा केल्याचं पाप सर्वात जास्त माथी लागतं. आपण पूजापाठ दिवसभर करतो, खूप पुराण श्रवण करतो, खूप काही कथा पण ऐकतो, पण चुकून पण एखाद्याची चुगली आपल्या हातून झाली, निंदा ज्याला म्हणतात, चुकून सुद्धा आपल्या हातून निंदा झाली तर पुरं आपलं जे पूजेपाठ केलेल्याचं फळ आहे ते व्यर्थ गेलं. म्हणून आपण म्हणतो की मला देव का प्रसन्न होत नाही, मला का देव प्रसन्न होत नाही, तर त्याचं कारण हे आहे की निंदा जर आपण सोडून दिली तर आपल्याला सर्व काही देवी देवता बरोबर प्रसन्न होतील. म्हणून कोणाची निंदा नासलती करू नये, चुगली करू नये. तसे सर्व अपराधांना क्षमा करण्याचं एकच स्थान आहे काशीमध्ये. कोणत्या अपराधांना कोणत्या देवाचं नाव बोलायचंय तुम्हाला, काशीत जर तुम्हाला योग आला जाण्याचा तर दक्षेश्वर लिंगाचं स्मरण जरूर करायचं. तुमच्या 1000 अपराधांना, जेवढे अपराध तुम्ही जिंदगीभर केले असतील, जेवढे जीवनामध्ये अपराध केले असतील, सर्व अपराध दक्षेश्वर महादेव या नावाने बोलायचे की हे दक्षेश्वर महादेव, जे माझ्याने अपराध झाले आहे, जेवढ्या काही चुका झाल्या आहेत, ज्याने अनजाने मी कोणाचं मन दुखवलं असेल तर माझ्या या सर्व अपराधांना क्षमा कर, माफ कर आणि माझ्यावर प्रसन्न हो. आणि महालक्ष्मी माता माझ्यावर, माझ्या घरावर प्रसन्न राहो. चौबाजूकन माझ्या घरात लक्ष्मी येऊ. कुठून लक्ष्मी येत आहे हे मला कळत नाही, पण तू स्थिर लक्ष्मी आमच्या घरात राहू दे आणि सर्व माझे अपराध पोटात घाल. मी तुझा अज्ञान बाळ आहे असे बोलून दक्षेश्वर महादेवाचं स्मरण करावे काशीमध्ये. आणि घरात पण केलं दक्षेश्वर महादेवाचं स्मरण. जेवढे लिंग सांगत आहे तेवढे लिंगांचं नामस्मरण, जी लिंगाचं आठवण आली त्या लिंगांचं स्मरण करावे. महादेवाच्या कोणत्याही लिंगांचं नामस्मरण केल्यावर ब्रह्महत्येसारखे पातकांचा नाश होतो असे स्वतः महादेवाने या स्कंद महापुराणात सांगितले आहे. म्हणून कोणत्याही महादेवाचं नाव घेतलं तरी पण तो सर्व पापांपासून मुक्तीच मिळेल त्याला. म्हणून काशीमध्ये जाऊन दक्षेश्वर महादेवाचे स्मरण करावे, म्हणजे अनेक अपराधांना आपल्याला क्षमा मिळेल. असे पार्वती माताने भगवान शंकरांना सांगितले की माझ्या पित्याला तुम्ही क्षमा करा. त्यावेळेस भगवान शिवशंकर त्या लिंगातून प्रकट झाले आणि दक्षेश्वराला म्हणजे दक्षाला वर सांगितला मागायला. त्यावेळेस सांगितले की तुझे 1000 अपराध झाले असतील ते पूर्ण तुला क्षमा करतो. म्हणून दक्षेश्वर या लिंगाचे स्मरण केल्याने सर्वांचे पाप नाहीसे होतील. जो कोणी श्रवण करतो दक्षेश्वर महादेव तर त्याचे सर्व पापांचे नाश झाल्याशिवाय राहत नाही. दक्षेश्वराच्या कथेनंतर कार्तिकेय अगस्त्येंना पार्वतीश्वर दक्षेश्वर, अगोदर आपण दुर्वासेश्वरची लिंगाची महिमा ऐकली, मग दक्षेश्वर लिंगाची महिमा ऐकली, आता पार्वतीश्वर लिंगाचे आता महात्म्य ऐकूया. भगवान शंकर पार्वती विवाहानंतर हिमालयात आनंदवन या परमधामात आले. तेथील आनंदसागर पाहून त्याबद्दल पार्वतीने विचारले. शंकर म्हणाले, हे क्षेत्र 5 कोसांचे मुक्तिधाम आहे. येथे सर्वत्र शिवलिंग आहेत. जे पार्वतीश्वर लिंगाचे हे महात्म्य आहे. इकडे जिकडे तिकडे पाहणार तिकडे सर्व दूर शिवलिंग आहेत. 14 भुवनातील अतिशय पुण्यात्मा येथे राहतात. जेवढे 14 भुवन आहेत तर याच्यात जे काही पुण्यात्मा आत्मा आहेत तेच फक्त या पार्वतीश्वर या लिंगाजवळ राहतील.
ज्यांनी खूप काही पुण्य केले आहे. 14 भुवनातील प्रसिद्ध पुण्य आत्मा येथे राहतात. यामुळे हे आनंदवन झाले आहे. हे ऐकून पार्वतीने येथे आपल्यालाही शिवलिंग स्थापन करायचे आहे असे भगवान महादेवाला सांगितले. तिला शंकरांनी आज्ञा दिली. त्याप्रमाणे पार्वतीने महादेवेश्वर जवळ एक शिवलिंग स्थापन केली. या लिंगाच्या दर्शनाने मोठी मोठी ब्रह्महत्येसारखी पातकांचा नाश होतो आणि पार्वतीश्वर या लिंगाचा स्मरण करताबरोबर ब्रह्महत्येसारखे पापांचा नाश होतो. या शिवलिंगास भगवान शंकरांनी नाव दिले. या लिंगाची विधिवत पूजा करणारा, या ही कथा, या अध्याय ऐकणारा देहत्यागानंतर मला येऊन या 14 भुवनातील प्रसिद्ध शिवलिंग आहे पार्वतीश्वर, तर त्या व्यक्तीला पार्वतीश्वर या लिंगाजवळ त्याला सद्गती प्राप्त होईल आणि परलोकात जाऊन परत त्यांना सद्गतीची प्राप्ती होईल. त्याचे सर्व पापांचा नाश होईल. म्हणून या लिंगाला पार्वतेश्वर असे नाव प्राप्त झाले. या लिंगाची विधिवत पूजा करणारे देहत्यागानंतर मलाच येऊन मिळतील. चैत्र शुक्ल तृतीयेला या पार्वतीश्वराची पूजा करणाऱ्याला, चैत्र शुक्ल तृतीया म्हणजे नवरात्र होती आता गौरी तृतीया. मी तुम्हाला सांगितलं होतं की गौरी तृतीया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करा. त्या दिवशी जो कोणी गौरी तृतीयाच्या दिवशी पार्वतीश्वराची पूजा करेल, पार्वतीश्वराची लिंगाची पूजा करेल, त्याला इहलोकात अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, तर परलोकात सद्गतीची प्राप्ती होईल. या पार्वतीश्वराचे महात्म्य ऐकणाऱ्याला सुद्धा तल्लख बुद्धी होईल. मुलांना चांगली बुद्धी ज्ञानाची प्राप्ती होईल. सर्व संकटांचा नाश होईल आणि मुलं त्यांचे चांगले हुशार होतील. त्यांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. त्यांच्या मिस्टरांना दीर्घ आयुष्य लाभेल. जो कोणी अगर महिला ही कथा ऐकत आहे तर पतीला दीर्घ आयुष्य लाभेल. आपले पती मुलं जिथे जातील तिथे यश, कीर्ती, मान, सन्मान, विजय प्राप्ती होईल. माती उचलतील तर सोनं होईल. अशी ही कथा होती अतिशय छान पार्वतीश्वर लिंगाच्या महिमाची. तर जो कोणी ऐकतो त्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आता नर्मदेश्वर लिंग, सतीश्वर लिंग, अमृतेश्वर लिंग. तर अगोदर आपण दुर्वासेश्वर लिंगाची कथा ऐकली, नंतर दक्षेश्वर कथा ऐकली. 3 नंबर पार्वतेश्वर, नर्मदेश्वर, सतेश्वर आणि अमृतेश्वर म्हणजे 6 कथा या व्हिडिओच्या द्वारे आपण ऐकूया. आता आपण नर्मदेश्वर लिंगाचा महिमा ऐकूया. कार्तिके आता नर्मदेश्वर, सतेश्वर, अमृतेश्वर लिंगाचे महत्त्व आता कार्तिक भगवान सांगू लागले. एकदा ऋषी मुनींना मार्कंड्यांना सर्वात श्रेष्ठ नदी कोणती असे विचारले. तेव्हा गंगा, यमुना, नर्मदा, सरस्वती या 4 नद्या एवढ्या श्रेष्ठ आहेत की त्यांचे नुसते नामस्मरण केले तर सर्व पापाचे पर्वतच्या पर्वत जळून भस्म होतात आणि या नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती त्या व्यक्तीला होते. गंगा ऋग्वेद रूप, यमुना यजुर्वेद रूप, नर्मदा सामवेद रूप, तर सरस्वती अथर्ववेद मूर्ती आहे. गंगेला खूप श्रेष्ठत्व लाभले आहे, परंतु आपल्यालाही गंगे समान श्रेष्ठत्व लाभण्यासाठी नर्मदा भगवान शिवाची आराधनेसाठी काशीला आली. काशीला येऊन नर्मदेने पिला तीर्थमध्ये शिवलिंगाची मोठ्या भक्तिभावाने स्थापना केली. तिच्या या भक्तीवर भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी नर्मदेला वर मागण्यास सांगितले, परंतु तिने माझ्या निसीम भक्त अखंड राहावी असे म्हणाले. यावर शंकर प्रसन्न व संतुष्ट झाले. ते म्हणाले, गंगा स्नानाने पाप नाश होतो. सरस्वतीमध्ये 3 दिवस तर यमुनेत 7 दिवस तर स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात. गंगा नदीच्या स्नानाने सर्व पापांचा नाश होतो. सरस्वती नदीमध्ये 3 दिवस, यमुना नदीत 7 दिवस असे जर स्नान केले तर सर्व 7 जन्माचे पाप नष्ट होतात. हे नर्मदे, तुझ्या केवळ दर्शनानेच सर्व पापे नष्ट होतात. जो कोणी या अध्यायांचे नुसते श्रवण सुद्धा करून घेईल तरी त्याच्या सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला 7 नद्यांमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. तुझ्या केवळ दर्शनाने सर्व पापे तर नाश पावतील. तू स्थापन केलेले नर्मदेश्वर शिवलिंग पुण्य वाढवणारे आहे, मोक्ष देणारे आहेत. जो कोणी याची कथा ऐकतो तर त्याला अतिशय पुण्यमयी वाढते असे सांगून शंकर नर्मदेश्वर लिंगात अंतर्धान पावले. यानंतर कार्तिक स्वामींनी सतीश्वर लिंगाचे महात्म्य सांगू लागले.
शंकर जेव्हा रुद्र रूपात प्रकटले तेव्हा महादेवी जगदंबा दक्ष कन्या सती रूपाने प्रकटली. तिने काशीमध्ये कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्याने प्रसन्न झालेले भगवान शंकर म्हणाले की हे सती, स्थापन केलेले हे लिंग सतीश्वर या नावाने प्रसिद्ध होईल. येथे येणाऱ्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. कुमारी कन्येला या लिंगाच्या आराधनेने चांगला पती प्राप्त होईल, तर कुमार मुलाला उत्तम सुंदर पत्नी लाभेल. आजपासून 8व्या दिवशी माझा तुझ्याबरोबर शुभ विवाह होईल. तुझ्या इच्छा पूर्ण होतील असे सांगून शंकर त्या लिंगामध्ये लीन झाले. पुढे भगवान शंकर व सतीचा विवाह सोहळा आनंदात पार पडला. यानंतर कार्तिके अगस्तीने अमृतेश्वरचे महात्मे सांगू लागले आणि पुरातन काशीत सनारू नावाचे एक महान शिवलिंग पूजक होते. त्याचा उपजंगी नावाचा मुलगा होता. या मुलाला एकदा वनामध्ये सर्पदंश झाला. पुत्रनिधनाने दुखीत झालेल्या सनारूंनी आपल्या मुलाचे प्रेत स्वर्गद्वाराजवळील महासमशानात आणले. तेथे नारळाच्या आकाराचे गुप्त शिवलिंग होते. तेथील प्रभावाने उपजंगी झोपेतून उठल्याबरोबर जागा झाला. सनारुणाचे त्याचे फार आश्चर्य वाटले. त्यांनी तेथे उकरून पाहिले असता तेथे नारळाच्या आकाराचे शिवलिंग निर्माण झाले. त्यांनी त्याचे नाव अमृतेश्वर शिवलिंग असे ठेवले. या लिंगाच्या स्पर्शाने दर्शनाने अमृतत्वाची प्राप्ती होते. सुनारूंनी त्या लिंगाची पूजा केली व आपल्या पुत्रासोबत घरी आले. तेव्हापासून अमृतेश्वर लिंग काशीमध्ये प्रसिद्ध झाले. कार्तिक म्हणाले, या लिंग कलयुगात पुन्हा एकदा गुप्त होईल. हे सर्वश्रेष्ठ लिंग भूतलावर नाही. भगवान शंकरांनी हे लिंग गुप्त ठेवले आहे असे समजावे. तर अशा या 6 लिंगांचे वर्णन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे ह्या 6 लिंगांची कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढे अजून आपल्या बऱ्याच काही लिंग बाकी आहेत. तर सर्वांनी पुढच्या शिवलिंगांसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे. त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे. कमेंट्स बॉक्स करायला विसरू नका. आपल्या गावाची या जय श्री महाकाल. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय.